ईद उल अझाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत शांतता समितीची बैठक संपन्न. मिरज शहरामध्ये ईद उल अझाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुस्लिम समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक तसेच मिरज शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीदरम्यान ईद सण शांततापूर्वक आणि स्वच्छ वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिका प्रशासनाला विविध सूचना व उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनीही आपल्या समस्या आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. यामध्ये महावितरणाने ईदच्या काळातील 3 दिवस 24 तास अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवावा, तसेच महापालिकेने पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करावा, जेणेकरून स्वच्छता राखण्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच सणानिमित्त कुर्बानी दिलेल्या जनावरांचे अवशेष उघड्यावर पडू नयेत आणि त्या अवशेषांमुळे भटक्या कुत्र्यांद्वारे दुर्गंधी पसरू नये यासाठी विशेष काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी महानगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना कॅरी बॅग उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रशासन आणि नागरिकांनी एकमेकांना सहकार्य करून सण शांततेत व स्वच्छतेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगुले, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासह नागरिक व सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक उपस्थित होते. बकरीच्या निमित्तानं मिरज येथे शांतता समितीची बैठक झालेली आहे. महानगरपालिकेच्या वतीनं ज्या आम्ही व्यवस्था केल्या त्याबाबत नोंद केलेली आहे. दरवेळेप्रमाणे पिशव्या त्या मशिदीत आपल्या शोषून दिल्या जाते. कंटेनरची विशेष व्यवस्था करून त्यावर एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे. त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्थाही व्यवस्थित खंडित होणार नाही याची दक्षता आमच्या परीने घेत आहोत. आणि इतर काही जे लागेल त्यासाठी आमचे एस दिवस आणि रात्र फील्डमध्ये असणार आहे. सर्वांना विनंती आहे की काही विषय किंवा काही प्रश्न उद्भवल्यास आमच्याशी संपर्क साधा आणि सदरचा हा सण अगदी आनंदाने साजरा होतो. बकरीच्या अनुषंगाने महानगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात शांतता समितीला सर्व सदस्यांना सूचना देण्यात आल्या, ज्यामध्ये वेस्ट डिस्पोजल, वेस्ट कलेक्शन त्यासाठीची जी योग्य कार्यपद्धती आहे त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. त्यासोबतच कुठलाही इश्यू जर असेल, कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तत्काळ नियरेस्ट पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिकेला संपर्क साधा हे सुद्धा सांगण्यात आलं आहे. विशेषतः समाज माध्यमावर जे काही पोस्ट करण्यात येतात, जे काही स्टोरीज, पोस्ट किंवा मेसेजेस फॉरवर्ड केले जातात त्यामध्ये कुठलाही सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मेसेज जाऊ नये याविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच इतर कुठल्याही अडचणीसाठी डायल 112 या सेवेला तत्काळ नागरिकांनी संपर्क साधावा हे सुद्धा सांगितलं.